हाय एव्हरीवन, आज मी तुम्हाला लेअर कट करायला शिकवणार आहे, तेही अगदी स्वतःची कशा पद्धतीने हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। अर्थातच केस कट करायचे आहेत म्हणून तुम्हाला इथे कैची तर लागणारच आहे। कंगवा घेतला आहे मी आणि काही रबर बँड घेतलेले आहेत आणि सगळ्यात आधी जे आहे ना, आपल्याला छान केसांना कोंब करून घ्यायचं आहे। सगळे टँगल फ्री जे आहेत हेअर करून घ्यायचे आहे। जेवढे तुम्हाला छान विंचरता येतील तेवढे छान इथे विंचरून घ्यायचे आहेत। आणि मी इथे म्हणजे पाण्याचा स्प्रे वगैरेचा जे आहे काही यूज करत नाहीये। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक बारीक पाणी देखील इथे मारून घेऊ शकतात। आणि तुम्ही जर पहिल्यांदा ही कट करणार असाल तर अजिबात घाबरू नका, रिझल्ट खूप छान येतो। त्यामुळे न घाबरता तुम्हाला जर लेअर कट, जसं बऱ्याच वेळा मला जे आहे ना कमेंट्समध्ये विचारले जाते की तुझी कट कुठली आहे म्हणून, तर लेअर कट आणि गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे मी अजूनपर्यंत जे आहे कधी पार्लरमध्ये जाऊन केस कट नाही केले। जेव्हापासून ही ट्रिक मला माहीत पडली तेव्हापासून मी असेच केस जे आहे घरच्या घरी स्वतःचे कट करून घेत असते आणि खूप छान कट येतात। अगदी तुम्ही पार्लरमध्ये जाऊन जसे कट करणार ना तसाच लुक येत असतो। आणि बघा मी इथे काय करते, सगळे जे माझे केस आहेत ना अशा पद्धतीने मान खाली घालून सगळ्या केसांना पुढे घेत आहे। आणि ही कदाचित तुम्ही पाहिली असेल म्हणजे अशा पद्धतीने कट करताना, पण मी काही पॉईंट्स आहेत ते पुढे तो व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, जेणेकरून एक परफेक्ट तुमची लेअर कट जी आहे न चुकता ती तुमची जी आहे ती येईल। तर पहा मी अशा पद्धतीने सगळे केस, म्हणजे ही जी स्टेप आहे ना विंचरण्याची, खाली मान करून ही खूप छान विंचरून घ्यायचं आहे। कुठेही केसांचा जो आहे पॅच सुटायला नको पाहिजे। सगळे अशा पद्धतीने अगदी बरोबर कपाळाच्या मधोमध जे आहे तुम्हाला इथे एक रबर बँडने सिक्युअर करायचे आहे। तुमचे केस थोडे जास्त फ्रीजी असतील किंवा कर्ली असतील ना तर काय करा, थोड्या थोड्या पोर्शनवर रबर बँड लावा। म्हणजे जसं मी आता वर लावलं आहे आणि खालच्या एंडला लावते, तुम्ही असे मध्ये जे गॅप सुटतोय ना त्या गॅपमध्ये तुम्ही एक दोन रबर बँड लावा। याने काय होतं की केस अशा पद्धतीने सिक्युअर तुमचे होऊन जातील आणि कुठेही तुमचे जे आहे पॅच सुटणार नाही। तर पहा आता मला जेवढी लेंथ कमी करायची आणि ही जी लेंथ कमी होईल ना, ही तुमची जी म्हणजे तुमच्या केसांची जी हाईट आहे, समजा तुमचे केस कमरेपर्यंत येत आहे तर त्या कमरेपासूनची तुमची जी लेंथ आहे ती कमी होईल। त्यामुळे आता तुम्हाला किती कमी करायचे हे तुमच्यावर आहे। मी अगदी 2 पेरू एवढे जे आहे इथे कट करून घेते। आणि केस कट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते जर आपल्याला घरच्या घरी अशा पद्धतीने कट करता आले तर काय होतं, पैसे तर वाचतातच पण शेवटी केसांना जे स्प्लिट्स एंड्स असतात ते होत नाही आणि नवीन केस कट केले तर छान लुक तर येतोच। तर पहा मी अशा पद्धतीने जे होते थोडे 2 पेरू एवढी अंतर ठेवून केस कट करून घेतलेले। ही तुमची लास्ट प्रोसेस असू शकते जर तुम्हाला याच्या पुढे प्रोसेस न्यायची नसेल, म्हणजे तुम्हाला जास्त लेयर्स नको असतील तर इथे तुम्ही थांबू शकतात। पण मी आहे ना इथे डीप लेअर करणार आहे आणि पहा म्हणजे तुम्हाला नको आहे डीप लेअर तर तुम्ही इथे थांबा आणि तुमची लेअर कट इथे छान झालेली आहे। तुम्ही बघू शकतात एका छोट्याशा स्टेपने जे आहे तुमची लेअर कट इथे बनून जाते। अगदी म्हणजे तुमचा प्रॉपर व्ही शेप जो असतो केसांना तो आलेला असतो। माझे केस थोडे कर्ली आहेत म्हणून तो छान दिसतो लेअर कटला अजून। आणि बघा आता नेक्स्ट जी स्टेप आहे, तुम्हाला जर थोडा डीपमध्ये जायचं आहे तर ही सेकंड स्टेप आहे। तर कानाच्या वरच्या बाजूने जे काही केस आहेत म्हणजे बरोबर अंगठा घ्यायचा आणि दोघी हातांच्या अंगठ्याने अशा पद्धतीने एक लाईन क्रिएट करायची करून घ्यायची। नसेल तर तुम्ही टेलकोमने ही लाईन क्रिएट करू शकता आणि मागची बरोबर आहे की नाही कोणाची तरी हेल्प घ्या। इथे मला कॅमेरामॅन माझा पिया आहे तर तिला मी मध्ये मध्ये विचारते की मी बरोबर घेतले की नाही व्यवस्थित, तर ती मला मध्ये मध्ये जे आहे ते गाईड करत आहे। इथे तुम्ही कोणाला तरी विचारा, अदरवाईज तुम्ही 2 मिररची सहाय्याने तुम्ही बघून कट करू शकतात। सेम प्रोसेस इथे करायची आहे आपल्याला। केस तशाच पद्धतीने कपाळाच्या वर बांधून घ्यायचे आणि पहिल्यांदा करत असाल तर अजून 1-2 रबर लावा सिक्युअर करण्यासाठी आणि परत थोडेसे 1 पेरू एवढे बोटं जे आहे केस मी इथे कट करून घेतलेले आहे किंवा तुम्ही नॉर्मल ट्रीमही करून घेऊ शकतात। आणि इथे कॅमेरामॅनला जरासं जे आहे मला पकडावं लागलं कारण अजून बराच व्हिडिओ करायचा आहे आणि तीच जो आहे कॅमेरा खालीवर करते। आणि पहा इथे मी रबर काढून घेतलं आणि सेकंड स्टेप माझी इथे कंप्लीट झाली आहे। अगेन तुम्हाला यानंतर अजून डीप जी आहे लेअर कट नको असेल तर तुम्ही सेकंड स्टेप नंतर थांबून घेऊ शकतात। आणि अशा पद्धतीने जी आहे इथे सेकंड स्टेप जी आहे माझी कंप्लीट झालेली आहे।
आता थर्ड आणि लास्ट स्टेपकडे आपण वळणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता रिझल्ट किती छान दिसतोय। आणि तुम्हाला जर स्प्लिट्स एंड म्हणजे ज्याला उंदरी म्हणली जाते, केसांच्या जे शेवटचा पॉईंट असतो तिथे दोन तोंडाचे असे केस तयार व्हायला लागतात। जर तुम्ही म्हणजे 2 महिन्यातून तरी रेग्युलर बेसिसवर असं जर तुम्ही केस कट करून घेतले तर त्याचा बराच जो प्रॉब्लेम असतो तो कमी होऊन जातो स्प्लिट्स एंडचा। आणि केसांची जी वाढ असते कट केल्यामुळे तीही वाढतात केस आणि घनदाटही होतात। सो घरच्या घरी जमलं तर किती छान होईल ना। आता जे तुम्ही बघितलं मी कपाळाच्या इथून 2 फिंगर घेतले आणि अशा पद्धतीने जे पुढचे केस होते माझे त्यांना अजून थोडं कट करणार आहे, जेणेकरून पुढचे जे अजून लेअर थोडी डीप होऊन जाईल। आणि इथे पण मी थोडं जे आहे कट करून घेत आहे आणि ही प्रोसेस संपल्यानंतर आपली जी पूर्ण लेअर कट आहे ती कंप्लीट होऊन जाते। तुम्ही जर प्रॉपर अशाच पद्धतीने व्यवस्थित जर स्ट्रेट हेअर कट करून घेतले ना, एक चांगली कैची घ्या, जुनी कैची घेऊ नका, त्याने काय होतं केस स्लिप होतात। आणि नवीन कैची घ्यायची छान आणि अशा पद्धतीने तुम्ही केस जे आहेत घरच्या घरी छान लेअर कट करून घेऊ शकतात। मग तुम्ही महिन्यातून आणि 2 महिन्यातून हवं तेव्हा जे आहे तुमच्या केसांना कट करू शकतात। छान इथे खूप छान जमते, खूप छान दिसते, इथे तुम्ही बघू शकतात। मी 2-3 दिवसापूर्वीच तुमच्यासोबत माझ्या हेअर केअर रुटीनवर आणि बऱ्याच अशा टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअर केल्या होत्या। तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही तो व्हिडिओ जर अजून बघितलेला नसेल तर नक्की बघा। त्यात मी बऱ्याच अशा प्रॅक्टिकल ज्या टिप्स आहेत तुमचे पैसे न खर्च करता अशा बऱ्याच टिप्स दिलेल्या आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळेल, नक्की चेक करा। आणि एक परफेक्ट लेअर कटची जी साईन असते ना ते म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही केस हातात पकडले आणि सोडले की आपोआप जे आहे एक लेअर सुटत जाते। आणि तुम्ही पार्लरमध्ये गेले तरी तुमचे केस असेच कट होणार आहेत, फक्त ते ब्लो ड्राय करून देतात आणि शेपमध्ये केस करून देतात। इथे मी ब्लो ड्राय वगैरे काहीच यूज केलेलं नाही आहे आणि तुम्ही बघू शकतात किती छान रिझल्ट आलेला आहे। कशी झाली हेअर कट मला कमेंटमधून सांगा, नक्की ट्राय करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मी वाट बघेन कमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांची। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या। सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।